वर्तमानावरती बोला, भविष्यावर बोला. एक तर या देशाला राज्याला भविष्य नाही. वर्तमान या लोकांनी खराब करून टाकलेलं आहे. शेतकऱ्यांशी बोला जाऊन. तुम्ही शेतकऱ्यांशी बोललात का? शेतकरी बोलायला उभा राहिला तेव्हा तुम्ही त्यांची तोंड बंद केलीत. राजकारण करू नका. हक्क मागणं हे का राजकारण आहे का? सोनम वांगचूक हक्क मागतोय बेरोजगारांची दिगडल्या. हे राजकारण आहे? महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमुक्तीचा विषयी प्रश्न विचारतोय. हे राजकारण आहे? सांगा ना तुम्ही. भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करत होता. सगळे भ्रष्टाचारी बाजूला बसलेत. त्यांचे खिसे झटकलेत. जे ईडीच्या भीतीने तुमच्या पक्षात आले आहेत ना, त्यांचे खिसे झटकलेत. तरी किमान 50,000 कोटी तिथेच पडतील कॅबिनेटमध्ये. चला बोला. विषय हाच आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. प्रधानमंत्र्यांनी पैसे द्यावेत. तासभर चर्चा झाली. त्यांनी 1 तास चर्चा करावी किंवा 1 मिनिट करावी. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी. घरदारं वाहून गेलीत, ती सरकारच्या मदतीने उभी राहावीत. हीच आमची मागणी आहे. यात राजकारण कुठे आहे? कोणताही विरोधी पक्ष आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना अशा प्रकारच्या आपत्तीवर काय मागण्या केलेल्या आहेत हे त्यांनी स्वतः एकदा कानाला त्या टेप ऐकून लावून ऐकाव्यात स्वतः, किंवा त्यांनी त्यांचे जे लोक जे बोलत आहेत त्यांना ऐकवाव्यात. त्यांनी त्यांच्यासाठी जागा आम्ही मुखर करतो. त्यांना आम्ही तो कार्यक्रम लावून देतो. ऐका, तुम्ही काय मागत होता, तुम्ही काय सांगत होता, काय झालं की ते पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी. अरे तुम्ही 11 वर्ष काय भाद्रवत आहे का? 11 वर्ष तुम्ही भाद्रवत बसलाय? हा, प्रधानमंत्री मोदी आहेत ना, का आम्ही आहोत? तुम्हीच आहात ना. गृहमंत्री अमित शहाच आहेत ना तुमचे, जे उद्या परवा येत आहेत मुंबईमध्ये. कशाला येत आहेत? कशाला येत आहेत मुंबईमध्ये? मराठवाड्यात जा. हा विषय नाही. विषय मी सांगतो आहे. हा काय नेमका विषय आहे? हा मराठवाड्यातल्या ओला दुष्काळासंदर्भातला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे अमित शहाच्या दौऱ्याबाबतीत आहे. काय नेमकी? आज 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी, मीडियाशी संवाद साधतील 1 वाजता शिवसेना भवनामध्ये. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रातल्या विषयावर आपण उपस्थित राहायला हवं. उद्या नरेंद्र मोदी येत आहेत. काहीतरी उद्घाटन आहे मेट्रोचं वगैरे. अमित शहा येत आहेत. त्यांचे काहीतरी असंच उपक्रम असेल. मराठवाड्यात कोण जाणार? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी कोण बोलणार? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा मोदी किंवा अमित शहा करणार असेल तर आम्हाला सांगा. आम्ही त्यांच्या स्वागताला जाऊ. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यायानं महापालिका निवडणुकांचे परिगम वाजू लागले. काल दिल्लीत मुख्यमंत्री असं म्हणाले की मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढू, पण ठाण्यामध्ये वाटत नाही की युती होऊ शकेल. असं दिसतंय की ठाण्यात शिंदेचा पक्ष वेगळा आणि भाजप वेगळं असं एक राजकीय चित्र असू शकतं. अजित पवारांनी संकेत दिलेले आहेत की ते स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या ताकदीवर लढतील. बघा, हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे. हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मुंबईत का लढायचं आहे त्यांना? मुंबईत त्यांना मुंबई गिळायची आहे. मराठी माणसामध्ये परत फूट पाडायची आहे. त्यासाठी तर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिला. बाकी उद्देश काय त्यांचा? हे त्यांचा काय शिवसेनेवर किंवा शिंद्यांवरती फार प्रेमाचा झरा वाहतोय असं नाहीये. त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे. आणि एकनाथ शिंदे ते त्या संदर्भातलं हत्यार आहे. शरद पवारांचं अस्तित्व संपवायचं आहे. अजित पवार हे त्यांचं हत्यार आहे. लक्षात घ्या. त्यांना काय फार मोठी मुंबईची, महाराष्ट्राची, मराठी माणसाची काळजी अशातला भाग नाहीये. त्यांच्यामुळे ते काय करतायत, ते शिंदेच्या पक्षाच्या तोंडावर किती तुकडे फेकतायत हे पाहावं लागेल. एकनाथ शिंदे यांना 100 जागाही मिळणार नाही. मूळ शिवसेना जी होती, आम्ही मूळ शिवसेना, आम्ही ठरवायचो कोणाला किती जागा द्यायच्या. हे त्यांच्या दारामध्ये आश्रितासारखे उभे आहेत. आमच्याशी युती करा आणि आम्हाला जागा द्या. कारण त्यांचे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत. शिंदेचा पक्ष हा अमित शहाची बेनामी कंपनी आहे. बेनामी कंपनी आहे. त्याच्यामध्ये फार मोठं त्यांचं काय मन गुंतलं असल्याला भाग नाही.
त्यांना काही मिळणार नाहीये. 5-25 जागा तोंडावर फेकल्या जातील आणि म्हणतील की तुम्ही मराठी माणसाची मतं फोडा, मराठी माणसामध्ये फूट पडा. ही सुपारी आहे. हे सुपारीबाज लोक आहेत सगळे. सुपाऱ्या देतात, सुपाऱ्या घेतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान करतात. 2017 84 जागा निवडून आल्या होत्या आणि त्यांनी साथ दिली होती. 93 जागांमध्ये एकनाथ शिंदे मुंबईत प्रमुख दावा करतायत. भाजप देईल यात प्रमुख 93 जागा. मी कसं काय बोलणार? मला त्याच्याविषयी काही सांगता येणार नाही. भाजपच्या मनात काय. 2014 साली ज्या भारतीय जनता पक्षानं 25 वर्षाची मूळ शिवसेनेबरोबरची युती तोडली, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबर 2014ला ज्या पद्धतीनं युती तोडली, त्याच्यामुळे भाजपवरती विश्वास ठेवणं कठीण आहे. भाजप हा आता स्वतःचाही राहिलेला नाही, तो त्यातल्या 1-2 गटाचा लोकांचा आहे. ते गट ठरवतात. हिंदुत्व वगैरे झूट आहे सगळं. रावसाहेब, महापालिका निवडणुकांच्या वातावरणात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय, पण या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे. अशा वेळेस काही निर्णय होतोय का? नेमकं काय करायचंय त्याच्यावरती आमच्यात चर्चा झाली माननीय उद्धव साहेबांशी, म्हणजे पक्षप्रमुखांशी, इतर सर्व नेते. काही पर्यायी जागा सुद्धा विचार झाला पावसात काय करायचं. पण माननीय उद्धव ठाकरे